नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, द हिंदू न्यूजपेपरच्या एडिटोरियल अनालिसिस मध्ये मी अभिषेक गायके आपलं हार्दिक स्वागत करतो. अनालिसिस सुरू करायच्या आधी शनिवारच्या एडिटोरियल क्विज कॉन्टेस्टच्या विनरचं नाव मी घोषित करू इच्छितो. विनरचं नाव आहे मयूर संजय जाधव. कॉंग्रॅच्युलेशन्स मयूर. एक महत्वाची गोष्ट मी सांगू इच्छितो की या व्हिडिओच्या कमेंट्स मध्ये जेव्हा तुम्ही आन्सर की टाकणार क्विजची, त्यावेळेस कमेंट्सला एडिट करू नका. एडिट केलेले कमेंट्स हे प्राइस साठी कन्सिडर केले जाणार नाहीत. जी पहिली कमेंट असेल 100% करेक्ट आन्सर्स असतील त्या कमेंटला, त्या कमेंट देणाऱ्याला फर्स्ट प्राइज किंवा एकमेव जे प्राइज आहे ते देण्यात येईल. प्राइज 100 रुपीज UPI ने विनरच्या अकाउंट मध्ये ट्रान्सफर केले जातील. तर पुन्हा एकदा मयूर संजय जाधव माझ्यातर्फे हार्दिक अभिनंदन. मित्रांनो, अनालिसिसला सुरुवात करूयात. आजचं जे सेकंड अनालिसिस आहे, सेकंड एडिटोरियल आहे, त्याचं अनालिसिस आपण घेणार आहोत. एडिटोरियलचं टायटल आहे इकॉनॉमी इन लॉकडाऊन, अर्थव्यवस्था जी की लॉकडाऊन मध्ये आहे. या एडिटोरियल मध्ये अर्थव्यवस्थेवर काय परिणाम झाला आहे, ग्लोबल अर्थव्यवस्थेवर, याबद्दल चर्चा करण्यात आलेली आहे. पण दोन पॅरेग्राफ्स मध्ये दोन स्लाइटली वेगळ्या गोष्टी डिटेलमध्ये डिस्कस केलेल्या आहेत. पहिल्या पॅरेग्राफ मध्ये एडिटोरियलच्या ओव्हरऑल इकॉनॉमी बद्दल IMF चे काय प्रेडिक्शन होते, ते कसे IMF ने रिवाइज केले, आणि थोडंफार चायनाचे जे प्रेडिक्शन्स IMF ने केले होते ते कसे चुकले आणि नंतर रिवाइज करावं लागले IMF ला, हे सांगण्यात आलेलं आहे. दुसऱ्या पॅरेग्राफ मध्ये थोडं इंडियन इकॉनॉमी बद्दल जास्त बोललेलं आहे. तर जेव्हा आपण डिटेलमध्ये अनालिसिस करूयात, तुम्हाला हे स्ट्रक्चर जे आहे एडिटोरियलचं क्लिअर होऊन जाईल. After the IMF's revised projections म्हणजेच predictions, forecasts, estimates, मराठीमध्ये सांगायचं तर अंदाज किंवा भाकीत. After the IMF's revised projections, India must adopt plans that avert the worst case scenario. IMF च्या revised projections नंतर, predictions नंतर, अंदाजांनंतर भारताने अडॉप्ट केलं पाहिजे. अडॉप्ट म्हणजे वापरणे, इम्प्लिमेंट करणे. अडॉप्ट केले पाहिजे असे प्लॅन्स जे की अवॉइड करतील, म्हणजे अवॉइड करतील, घडू नाही देणार, द वर्स्ट केस सिनेरिओ. वर्स्ट केस सिनेरिओ म्हणजे वाईटातलं वाईट जे होऊ शकतं एखाद्या परिस्थितीमध्ये, त्याला म्हणतात द वर्स्ट केस सिनेरिओ. तर पुन्हा एकदा सांगतो, आफ्टर दी IMF's रिवाइज प्रोजेक्शन्स, IMFच्या रिवाइज केलेल्या प्रोजेक्शन्सच्या नंतर, चेंज केलेल्या, अपडेट केलेल्या प्रोजेक्शन्स नंतर भारताने असे काही प्लॅन्स बनवले पाहिजे, वापरले पाहिजे, जे की वर्स्ट केस सिनेरिओ अवॉइड करतील. Less than 2 months after asserting that global growth appears to be bottoming out. Assert करणं म्हणजे एखादी गोष्ट ठामपणे सांगणं, ठासून सांगणं, कॉन्फिडेंटली सांगणं. बॉटमिंग आउट म्हणजे अगदी बॉटमला पोहोचलो आहोत, याच्या खाली जाण्याचे चान्सेस नाहीयेत आणि आता परिस्थिती इम्प्रूव्हच होईल. तर लेस देन 2 months आफ्टर asserting that global growth appears to be bottoming out, the pandemic induced great lockdown has forced the IMF to junk all its predictions, previous projections for economic output in 2020. तर 2 महिन्याच्या आत कधीतरी IMF ने असं ठामपणे सांगितलं होतं की ग्लोबल ग्रोथ असं अपियर्स, वाटत आहे की बॉटम आउट होती, म्हणजे बऱ्यापैकी आता खाली झालेली आहे ग्रोथ, याच्या खाली जाणार नाही, आता परिस्थिती सुधारण्याची अपेक्षा आहे. पण झालं असं की या पॅन्डेमिकने इंड्युस्ड, इकडे इंड्युसचा अर्थ कॉज्ड, पॅन्डेमिक मुळे झालेलं जे ग्रेट लॉकडाऊन आहे, या ग्रेट लॉकडाऊनने फोर्स केला आहे IMF ला टू जंक. जंक म्हणजे भंगार सुद्धा, आणि जंक हे वर्ब म्हणून इकडे वापरले, एखादी गोष्ट टाकून देणे, सोडून देणे, रद्द करणे. तर ग्रेट लॉकडाऊनने IMF ने फोर्स केले IMF ला आपले जे प्रिव्हियस प्रोजेक्शन्स आहेत, भाकिता आहेत, अंदाज आहेत आधीचे, ते टाकून द्यायला, रद्द करायला, सोडून द्यायला फोर्स केलंय IMF ला या ग्रेट लॉकडाऊनने. आणि कशाचे होते प्रिव्हियस प्रोजेक्शन्स? फॉर इकॉनॉमिक आउटपुट इन 2020. तर IMF ने आधी प्रिव्हियस काही एस्टिमेट्स केले होते, प्रोजेक्शन्स केले होते इकॉनॉमिक आउटपुट बद्दल, की 2020 मध्ये कसं राहील हे.
पण असं करण्याच्या 2 महिन्याच्या आतच, की जेव्हा त्यांनी सांगितलं की आता बऱ्यापैकी आपण बॉटमला पोहोचलोय, याच्या खाली जाण्याची शक्यता नाहीये, आता मोस्ट प्रोबेबली परिस्थिती सुधरेल. पण ह्या पॅन्डेमिकमुळे जे ग्रेट लॉकडाऊन झालं, त्यामुळे IMFचं हे जे असर्शन आहे, हे जे ठामपणे सांगणं आहे, IMFचे हे जे प्रिव्हियस प्रोजेक्शन्स होते, हे सगळे IMFला टाकून द्यावे लागले, IMFला बदलावे लागले. फेस्ड विथ द स्टार्क रियालिटी, स्टार्कचा अर्थ इकडं स्पष्ट, जे की क्लिअर आहे. टिपिकली एखादी वाईट गोष्ट, अनप्लेझंट गोष्ट असते, ती क्लिअर असली तर त्याला स्टार्क असा ऍडजेक्टिव्ह वापरतो, स्टार्क रियालिटी. तर ही रियालिटी आहे, ही सध्याची जी परिस्थिती आहे क्लिअरली दिसते काय, ऑफ स्वीपिंग शटडाऊन्स ऑफ ऑलमोस्ट एंटायर इकॉनॉमीज वर्ल्ड वाईड. स्वीपिंग, स्वीप झाडणे याचा ING रूप आहे, पण याचा अर्थ पूर्णपणे वेगळा आहे. स्वीपिंग हे ऍडजेक्टिव्ह म्हणून वापरलंय. स्वीपिंग म्हणजे व्यापक, दूरगामी, जे अनेक लोकांना, गोष्टींना इम्पॅक्ट करतं, अफेक्ट करतं. तर स्वीपिंग शटडाऊन्स आहेत जवळपास एंटायर इकॉनॉमीजचे जगभर. ही जी रियालिटी आहे, जी क्लिअर दिसते आहे, फेस्ड विथ म्हणजे समोर आहे आता IMFच्या. द फंड, फंड म्हणजे इंटरनॅशनल मॉनिटरी फंड. द फंड लास्ट वीक एक्नॉलेज्ड, एक्नॉलेज म्हणजे एखादी गोष्ट खरी आहे, बरोबर आहे, हे मान्य करणे, कबूल करणे, एक्सेप्ट करणे. तर IMFने हे मागील आठवड्यात एक्सेप्ट केलं दॅट द करंट क्रायसिस इज लाईक नो अदर. लाईक नो अदर म्हणजे पूर्णपणे वेगळं आहे, हटके आहे. फोरकास्टिंग द शार्पेस्ट contraction in world output since the Great Depression of the 1930s. जरा समजून घेऊया. ग्रेट डिप्रेशन हे 1929 मध्ये शेवटी साधारणतः सप्टेंबर ऑक्टोबर मध्ये अमेरिकेत आलं होतं. ही एक खूप मोठी मंदीची लाट होती. साधारणतः पुढचे 3 ते 4 वर्ष याचा फटका सगळ्या जगाला बसला, सगळ्या मोठ्या इकॉनॉमीजला बसला. सुरुवात अमेरिकेपासून झाली आणि प्रचंड उलथापालथ घडली, अर्थव्यवस्था खूप खराब झाली. त्या काळाला ग्रेट डिप्रेशन म्हणतात. तर फोरकास्टिंग म्हणजे भाकीत करताना, एस्टिमेट करताना, प्रेडिक्ट करताना, द शार्पेस्ट कंट्रॅक्शन, कंट्रॅक्शन म्हणजे इकडं घट, कमी होणे, कपात, डिक्रीज. शार्पचा अर्थ असतो तीक्ष्ण, तीव्र, हुशारपण. पण इकडे शार्प कंट्रॅक्शन कंपॅरिझन म्हणून शार्पेस्ट. 1930च्या ग्रेट डिप्रेशन नंतरचं सगळ्यात जास्त. इकडे शार्प म्हणजे काय, अचानक, वेगाने, जोरदारपणे अशी घडणारी गोष्ट. तर शार्पेस्ट कंट्रॅक्शन, तर हे खूप मोठं कंट्रॅक्शन, घट होणार आहे अचानकपणे, जोरदार वेगाने वर्ल्ड आउटपुट मध्ये, असं भाकीत करत असताना. आणि हे कसं कंट्रॅक्शन आहे, ग्रेट डिप्रेशनच्या नंतरचं शार्पेस्ट, सगळ्यात मोठं, सगळ्यात फास्ट आणि अचानकपणे घडणारं असं हे कंट्रॅक्शन आहे, घट आहे. ह्याचा फोकस करताना the IMF slashed its projection by 6.3 percentage points. IMF नी आपलं प्रोजेक्शन स्लॅश म्हणजे कट करणे, इकडं कमी करणे. IMF ने आपलं प्रोजेक्शन 6.3% ने कमी केलं फ्रॉम इट्स जानेवारी फोरकास्ट फॉर 3.3% ग्रोथ टू अ 3% डिक्लाइन. बघा, समजून घ्या आता. ओव्हरऑल जगाच्या अर्थव्यवस्थेवर, जगाचं जे आउटपुट आहे, उत्पादन आहे, त्याचं भाकीत IMF करते आणि 6.3% ने कमी केलंय. ते कसं, जानेवारी महिन्यात त्यांनी सांगितलं होतं की वर्ल्ड आउटपुट 3.3% ने वाढेल, ग्रोथ होईल. पण आता ते काय सांगतायत की 3% डिक्लाइन होईल. डिक्लाइन म्हणजे घट. तर प्लस 3.3% ग्रोथ असल्यामुळे प्लस 3.3% पासून आता -3% डिक्लाइन आहे, म्हणजे -3%. तर एकूण असं हे 6.3 percentage points त्यांनी स्लॅश म्हणजे कमी केलं आहे आपलं प्रोजेक्शन, एस्टिमेट कशाचा, वर्ल्ड आउटपुटचा. या पहिल्या पॅरेग्राफ मध्ये ओव्हरऑल वर्ल्ड इकॉनॉमी आणि थोडं चायना बद्दल सांगितलंय बघा. इन कॉन्ट्रास्ट, याच्या तुलनेत बघा, जेव्हा 2 गोष्टीची तुलना होते आणि नंतरची गोष्ट, दुसरी जी गोष्ट आहे ती पहिल्यापेक्षा खूप वेगळी असं सांगायला आपण हा शब्द वापरतो, इन कॉन्ट्रास्ट. म्हणजे हे सध्याचं प्रोजेक्शन आहे, याच्या तुलनेत आता ही दुसरी गोष्ट सांगतायत. द रिसेशन ऑफ 2009
सो वर्ल्ड आउटपुट कॉन्ट्रॅक्ट बाय अ मियर, केवळ फक्त 0.1%. बघा आता तुलना होतीये की आता कितीने डिक्लाइन होणार आहे, कॉन्ट्रॅक्शन होणार आहे 3%. ग्रोथ नाही आता, कॉन्ट्रॅक्शन आहे, डिक्लाइन आहे. कॉन्ट्रॅक्ट करणं म्हणजे आकुंचन पावणे, इकडे घट होणे. तर 3% घट होईल आता, असं IMFचं म्हणणं आहे की डिक्रीज 3% राहील. याच्या तुलनेत 2009 मध्ये जी खूप मोठी जागतिक मंदी आली होती ते तर केवळ 0.1% होतं. म्हणजे दोन्हीचं कंपॅरिझन होते. आत्ताची परिस्थिती जी आहे ज्याच्यामध्ये वर्ल्ड आउटपुट 3% ने कमी होणार आहे आणि 2009 मध्ये जी मंदी आली होती की तिथे जे डिक्रीज झालं, कॉन्ट्रॅक्शन झालं ते केवळ 0.1% ने झालं होतं. म्हणजे सध्याची परिस्थिती किती खराब आहे हे एडिटरला सांगायचंय IMFच्या या आकडेवारीवर. That the IMF was blindsided by the comments from Chinese authorities and WHO is clear. बघा ब्लाइंड साइड करणे इकडं याचा अर्थ आहे, ब्लाइंड साइड म्हणजे मारणे सुद्धा, आपल्याला कळत नाही, अचानक कोणीतरी मारून जातं, आपल्याला दिसत नाही, त्याला सुद्धा ब्लाइंड साइड म्हणतात. पण इकडे ब्लाइंड साइडचा अर्थ आहे की चकित केलं, युजली काहीतरी त्याचा दुष्परिणाम झाला, हार्मफुल इफेक्ट झाले, म्हणजे सरप्राईज झाली IMF आणि त्याचा काहीतरी वाईट परिणाम पण झाला, त्याला ब्लाइंड साइडेड म्हणतात. तर IMF ब्लाइंड साइड झालं, चकित झालं आणि त्याचे दुष्परिणाम झाले. ब्लाइंड साइड सरप्राईज कसं झालं? बाय द कॉमेंट्स फ्रॉम चायनीज अथॉरिटीज अँड WHO. तर चायनीज अथॉरिटीज, जे चायनीज लोक होते, चायनाचे जे अधिकारी वर्ग होता, आणि WHO वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन यांच्या कमेंट्सनी IMF चकित झालं. IMF ला कळालंच नाही. हे कशावरून कळतं? दॅट, बघा ही थोडी वाक्यरचना वेगळी. IMF चकित झालं होतं, इज क्लिअर दॅट IMF वॉज ब्लाइंड साइडेड बाय, कशाने? ह्याने. इज क्लिअर हे कळतच, स्पष्ट आहे. फ्रॉम द फॅक्ट दॅट इज रिसेंटली एज February 22 द फंड्स चीफ क्रिस्टलिना जॉर्जिएवा, हे त्यांचे जे हेड असतील त्यांचं नाव आहे, told G20 finance ministers that global growth would be about 0.1 percentage points lower than forecast in January. बघा, तर फेब्रुवारी 22 ला रिसेंटली म्हणजे आता 1-1.5 महिन्यापूर्वीच जे IMFच्या ज्या हेड आहेत क्रिस्टलिना जॉर्जिएवा यांनी G20 फायनान्स मिनिस्टर्सला सांगितलं की जागतिक ग्रोथ जी आहे ही 0.1 पर्सेंटेज पॉइंट्स कमी असेल जानेवारीच्या एस्टिमेट पेक्षा. म्हणजे जानेवारीत त्यांचं एस्टिमेट काय होतं? 3.3% ग्रोथ होईल आणि फेब्रुवारी 22 ला ते म्हटले 0.1% कमी, म्हणजे 3.2%. पण आता ते म्हणतात की ग्रोथ तर नाहीच, 3% डिक्लाइन आहे. म्हणजे जे 0.1% लोअर म्हटले होते ते 22 फेब्रुवारीला, आता म्हणतायत की 6.3% ची घट आहे ह्या ग्रोथ पासून, म्हणजे अल्टिमेटली 3% डिक्लाइन होईल. हे क्रिस्टलिना जॉर्जिएवा यांनी सांगितलं 22 फेब्रुवारीला. म्हणजे त्यांना रियालिटी माहित नव्हती किंवा चायनीज अथॉरिटीज आणि WHO नी जे सांगितलं ते त्यांनी त्याच्यावर भरोसा ठेवला, कॅल्क्युलेशन नीट केले नाही, एस्टिमेट व्यवस्थित त्यांचा झाला नाही, असं कुठेतरी एडिटरला म्हणायचंय. म्हणजे चायनीज अथॉरिटीज आणि WHO तर चुकलेच, पण IMF त्यांच्या भरोश्यावर राहून IMF पण चुकला, असं लेखकाला म्हणायचंय. तर हे IMFचे जे चीफ आहे त्यांनी हे जे स्टेटमेंट केलंय 22 फेब्रुवारीला ते किती चुकीचं होतं ह्या आकडेवारीवरून स्पष्ट होतं, असं एडिटरला दाखवून द्यायचंय. आणि त्यामुळे IMF ब्लाइंड साइड झाला. चायनीज अथॉरिटीज आणि WHO भूमिकेवरून सरप्राईज झाला. IMF ला सत्य परिस्थिती कळाली नाही. हे G20 काय असतं बघा, ग्रुप ऑफ 20 याला म्हणतात. हे एक बेसिकली एक ग्रुप आहे ज्यामध्ये 19 देश आणि 20 युरोपियन युनियन आहे. असा टोटल 20 जणांचा हा ग्रुप आहे. याच्यामध्ये ते देश युजली त्यांचे जे हेड्स असतात, प्राईम मिनिस्टर्स किंवा प्रेसिडेंट, आणि त्या देशांच्या सेंट्रल बँक्सचे गव्हर्नर्स. म्हणजे आता आपल्या देशातर्फे प्रतिनिधित्व प्राईम मिनिस्टर नरेंद्र मोदी आणि RBIचे गव्हर्नर शक्तिकांता दास हे या ग्रुपचे पार्टिसिपेंट्स असतील. तर असे 19 देश आहेत की जे याच्यात पार्टिसिपेट करतात आणि 20 युरोपियन युनियन आहे. युरोपियन युनियन तर्फे युरोपियन कमिशन आणि युरोपियन सेंट्रल बँक याच्यात सहभागी होतात. तर हा ग्रुप आहे प्रगत देशांचा. सगळेच ऍडव्हान्स किंवा मॉडर्न नाहीये, काही काही जे आहेत ते थोडे छोटे देश पण आहेत, म्हणजे इकॉनॉमीच्या हिशेबाने. पण ओव्हरऑल टॉप
म्हणता येईल की अशा 20 देशांचा हा ग्रुप आहे, 19 देश आणि एक युरोपियन युनियन. तर ह्या फायनान्स मिनिस्टर्सला G20च्या एवढं चुकीचं स्टेटमेंट केलं IMFच्या चीफने. चायनाज जीडीपी शी प्रोजेक्टेड. बघा आता पुढे IMFचं बाकी चायनाबद्दलचंही कसं चुकलं, आधी वर्ल्ड आउटपुट बद्दल चुकलं, आता चायनाबद्दल कसं चुकलं लेखक सांगतोय. चायनाज जीडीपी शी प्रोजेक्टेड would expand by 5.6% this year, 0.4 percentage points slower than assumed in January. म्हणजे जानेवारीत जेवढं अस्युम केलं होतं की चायनाचं जीडीपी एक्सपांड होईल, वाढेल, त्यापेक्षा 0.4% कमी नाही होईल, 5.6% होईल. म्हणजे आधी त्यांनी 6% अंदाज वर्तवला होता जीडीपी वाढेल, पण आता ते 5.6% होईल असा त्यांचं भाकीत होतं. म्हणजे हे कसं चुकलं आता पुढे सांगतील. लास्ट वीक दी IMF स्लॅश्ड चायनाज फोरकास्ट टू अ ग्रोथ ऑफ 1.2%. बघा म्हणजे ओरिजिनली 6 ते 0.4% कमी करून 5.6, आणि आता मागील आठवड्यात IMFचं म्हणणं आहे की 1.2% होईल. म्हणजे IMF आपले एस्टिमेट रिवाइज करते, कमी करते. म्हणजे सुरुवातीला त्यांचे एस्टिमेट चुकले होते हे यावरून दिसतं. आणि IMFने हे कमी का केलंय फोरकास्ट, त्यांचं ग्रोथ चायनाचं फोरकास्ट म्हणजे भाकीत. साईटचा अर्थ इकडं कारण म्हणून सांगणे, पुरावा म्हणून देणे. तर त्यांनी हा डेटा दिला आणि त्यावरून हे कमी केलं त्यांनी त्यांचं एस्टिमेट. कशाचा डेटा होता? डेटा ऑन इंडस्ट्रियल प्रोडक्शन, रिटेल सेल्स अँड फिक्स्ड ऍसेट इन्व्हेस्टमेंट. बघा ग्रे कलर मध्ये मी जे शब्द हायलाइट करतो ते फायनान्शियल किंवा टेक्निकल शब्द असतात. तर रिटेल सेल्स म्हणजे रिटेलमध्ये किती विक्री होते हा एक खूप महत्वाचा फॅक्टर असतो. इकॉनॉमीमध्ये ओव्हरऑल कन्झ्युमर्स किती ऍक्टिव्ह आहेत हे रिटेल सेल्स वरून कळतं. फिक्स्ड ऍसेट्स मध्ये इन्व्हेस्टमेंट, ज्या प्रकारे गुंतवणूक होते फिक्स्ड ऍसेट्स मध्ये त्यावरूनही अर्थव्यवस्थेची दिशा कळते. आणि इंडस्ट्रियल प्रोडक्शन म्हणजे जे औद्योगिक उत्पादन आहे, याच्यासाठी एक ऍक्च्युअली आकडा आहे किंवा एक मेजर आहे ज्याला IIP म्हणतात. आपल्या IBPSच्या परीक्षेत बँकिंग अवेअरनेस सेक्शन मध्ये म्हणजे जनरल नॉलेज सेक्शन मध्ये याच्यावर प्रश्न सुद्धा आला होता IIP वर. म्हणजे हे भारतात असतं IIP, इंडेक्स ऑफ इंडस्ट्रियल प्रोडक्शन. इतरही काही देशात आहे. तर त्याने इंडस्ट्रियल प्रोडक्शन किती आहे हे एका प्रकारे मेजर करता येतं. तो इंडेक्स आहे, निर्देशांक आहे. तर जो डेटा होता ह्या गोष्टींचा, आकडेवारी, इंडस्ट्रियल प्रोडक्शन, रिटेल सेल्स अँड फिक्स्ड इन्व्हेस्टमेंट, दॅट इट सेड सजेस्टेड अ कॉन्ट्रॅक्शन ऑफ 8% इन द फर्स्ट क्वार्टर. म्हणजे समजून घ्या चायनामध्ये ह्या गोष्टींचा जो डेटा होता यावरून अंदाज आला की पहिल्या क्वार्टरमध्ये 8%ने इकॉनॉमी जीडीपी कमी होईल. कॉन्ट्रॅक्शन म्हणजे रिडक्शन. क्वार्टर म्हणजे काय? 3 महिने, तिमाही. एका वर्षात 3 महिन्याचे 4 भाग असतात, तर टोटल 4 क्वार्टर्स. तर हे जे पहिला क्वार्टर आहे चायनाचा त्याच्यात 8%चा कॉन्ट्रॅक्शन आहे. चायनामध्ये कॅलेंडर इयर 1 जानेवारी ते 31 डिसेंबर असतो आणि फायनान्शियल इयर सुद्धा 1 जानेवारी ते 31 डिसेंबर असतो. भारतामध्ये कॅलेंडर इयर तर सगळ्यांचं सेमच आहे, 1 जानेवारी ते 31 डिसेंबर, पण भारतामध्ये फायनान्शियल इयर 1 एप्रिल ते 31 मार्च असतो. तर हे चायनाबद्दल बोलताय, तर 1 जानेवारी ते 31 मार्च पहिला क्वार्टर जो आहे, फायनान्शियल बाबींबद्दल बोलताना फायनान्शियल इयर कन्सिडर करतात. तर चायनामध्ये कॅलेंडर इयर आणि फायनान्शियल इयर दोन्ही सारखेच आहे. तर 1 जानेवारी ते 31 मार्च 2020 मध्ये ही आकडेवारी पाहता 8%चं कॉन्ट्रॅक्शन होतं. ह्या डेटाचा आधार घेत IMFने चायनाचं जे ग्रोथ आहे, अॅन्युअल ग्रोथ, हे ओरिजिनली 6चं 5.6 सांगितलं होतं आणि आता 1.2% सांगितलंय. म्हणजे पहिल्या 3 महिन्याचा -8% आहे कॉन्ट्रॅक्शन आणि ओव्हरऑल वर्षभराचं मात्र 1.2% राहील असं सांगतंय. कोण? IMF. चायना रिपोर्टेड 6.8% फर्स्ट क्वार्टर कॉन्ट्रॅक्शन. तर चायनाने स्वतः फर्स्ट क्वार्टर मध्ये इतकं कॉन्ट्रॅक्शन आहे ते सांगितलं. म्हणजे IMF म्हणते की ह्या डेटावरून 8% कॉन्ट्रॅक्शन वाटतंय आणि चायनाने स्वतः सांगितलं की 6.8% कॉन्ट्रॅक्शन आहे फर्स्ट क्वार्टर मध्ये. स्टील इन प्रोजेक्टिंग अन अॅन्युअल एक्सपान्शन इन एशियाज लार्जेस्ट इकॉनॉमी. समजून घ्या,
म्हणजे पहिल्या क्वार्टरमध्ये मायनसमध्ये, पण ओव्हरऑल एका वर्षात +1.2% राहील, ग्रोथ राहील बघा, कॉन्ट्रॅक्शन नाही. कॉन्ट्रॅक्शन म्हणजे रिडक्शन मायनसमध्ये, ग्रोथ म्हणजे इन्क्रीज प्लस. तर पहिल्याच्यात मायनसमध्ये असून सुद्धा ओव्हरऑल 1.2% सांगताय IMF. तर ह्याच्या काय करतंय, द फंड इज रादर ऑप्टिमिस्टिकली फोरसीइंग. म्हणजे जरा हे रादर का वापरले, की जरा ते जास्तच ऑप्टिमिस्टिक आहे, आशावादी आहे. कोण? IMF वाले. एस्टिमेट करताना, फोसी करताना, अंदाज लावताना अ शार्प रिबाउंड इन ऍक्टिव्हिटी ओव्हर द रेस्ट ऑफ द इयर. ते अशी आशा करतायत, अंदाज लावतायत की एक खूप शार्प, बघा इकडे शार्पचा अर्थ तोच आहे, अचानक फास्ट मोठ्या प्रमाणात रिबाउंड होईल, सुधारणा होईल, वाढ होईल. रिबाउंड म्हणजे बाउन्स बॅक पण असतं. म्हणजे तुम्ही रबराचा बॉल जमिनीवर मारला तर तो रिबाउंड होतो, वर येतो, त्याला रिबाउंड म्हणतात. तर इकडे अर्थव्यवस्थेत रिबाउंड होईल म्हणजे सुधारणा होईल, अर्थव्यवस्था वर येईल, असं जरा ते एक्सपेक्ट करतायत इन ऍक्टिव्हिटी ओव्हर द रेस्ट ऑफ द इयर. म्हणजे पहिल्या क्वार्टरमध्ये मायनसमध्ये जरी असलं चायनाचं जीडीपी ग्रोथ, म्हणजे डिक्लाइन आहे बेसिकली, तरी ओव्हरऑल +1.2% राहील. हे जे IMF सांगते हे जरा जास्तच ऑप्टिमिस्टिकली ते अपेक्षा करतायत की बाबा उर्वरित वर्षात खूप मोठ्या प्रमाणात इम्प्रुव्हमेंट होईल, वाढ होईल. म्हणजे याच्यावरून कळतं की लेखकाला कुठेतरी हे डाऊटफुल वाटतंय. पहिल्या पॅरेग्राफमध्ये IMF चे प्रेडिक्शन्स कसे चुकले, ग्लोबल आउटपुटचे आणि चायनाचे, हे लेखकाने सांगितलंय. ऑल्दो जे टायटल आहे बघा, हे इंडियाच्या इकॉनॉमी बद्दल आहे. बघा, आफ्टर द IMF's रिवाइज प्रोजेक्शन्स इंडिया मस्ट अडॉप्ट प्लॅन्स दॅट अवॉइड द वर्स्ट केस सिनेरियो. पण पहिल्या पॅरेग्राफमध्ये IMF चे जे प्रेडिक्शन्स आहेत आणि वर्ल्ड बद्दल, चायना बद्दल कसे चुकले किंवा त्यांनी रिवाइज केले, हीच चर्चा झाली. भारताबद्दल चर्चा सेकंड पार्ट पासून सुरू होते. ऑन इंडिया, द IMF has cut its projection for growth in the fiscal year, म्हणजे फायनान्शियल इयर. बघा, हे जे एडिटोरियल्स आहेत, मी मुद्दामून फायनान्शियल किंवा इकॉनॉमीशी रिलेटेड एडिटोरियल्स डिस्कस करते, दोन पैकी जे फायनान्शियल टॉपिक्सवर असतात. कारण का? कारण की ह्याने तुमचे बरेचसे कॉन्सेप्ट क्लिअर होतात, त्या शब्दांचे अर्थ तुम्हाला कळतात. आणि विशेषतः जे बँकिंग परीक्षांची तयारी करत आहेत त्यांना मग पुढे पीओ, एस्पेशली पीओच्या परीक्षांना असे जर पॅसेजेस आले तर सॉल्व्ह करायला, पॅसेज समजून प्रश्न सॉल्व्ह करायला, उत्तर द्यायला सोपं जाईल. तर हे टर्म जरा माहित असू द्या. इथे फिस्कल इयर म्हणजे फायनान्शियल इयर. तर भारतामध्ये फायनान्शियल इयर 1 एप्रिलला सुरू होतो. ऑन इंडिया, द IMF has cut its projection, कमी केला आहे प्रोजेक्शन फॉर ग्रोथ, म्हणजे एस्टिमेट जो भारतात आहे ग्रोथचा त्यांचा, इन द फिस्कल इयर दॅट स्टार्टेड ऑन April 1. म्हणजे 1 एप्रिल पासून जे फायनान्शियल इयर आहे त्याची जी ग्रोथ आहे याचा अंदाज IMF ने कमी केला आहे, फ्रॉम जानेवारी 5.8% टू 1.9%. म्हणजे यावर्षी जानेवारी महिन्यात त्यांनी अंदाज लावला होता की पूर्ण वर्षभरात जी ग्रोथ असेल ती 5.8% असेल, पण आता त्यांनी ते ग्रोथ 1.9% सांगितली. दिस अगेन अपियर्स प्रेडिकेटेड ऑन, म्हणजे बेस्ड ऑन, डिपेंडंट ऑन, कशावर तरी आधारित किंवा अवलंबून आहे, याच्या बेसिसवर आहे. हे कशावर आहे ही आकडेवारी? बेस्ड ऑन द फंड्स बेसलाईन सिनेरिओ. सिनेरिओ म्हणजे परिस्थिती, भविष्यातली एक पॉसिबल सिच्युएशन आहे भविष्यात. बेसलाईन म्हणजे एक तुलना करण्यासाठी जे रेफरन्स म्हणून समजलं जातं, एक मिनिमम सुरुवातीची जी गोष्ट आहे. तर फंडने अंदाज बांधला आहे, हा वरची जी आकडेवारी सांगितली कशावर बेस्ड आहे? फंडचं, म्हणजे IMF नी भविष्यात एक बेसिक मिनिमम परिस्थिती की काय होऊ शकतं, इथपासून सुरुवात होईल, की वाईटातलं वाईट काय होईल किंवा इथपासून सुरुवात होईल, असं होईल, इथून पुढेच जाईल, असं एक सिनेरिओ, परिस्थिती अस्युम केली आहे, ज्याच्यामध्ये द पॅन्डेमिक वुड फेड इन द सेकंड हाफ ऑफ 2020. म्हणजे हे भाकीत करताना सोप्या भाषेत सांगायचं तर IMF नी गृहीत धरले, अस्युम केलं आहे की पॅन्डेमिक 2020च्या सेकंड हाफ मध्ये फेड होईल. आता फेड म्हणजे फिका होणे, कलर जो असतो कमी कमी होत जाणे. इकडे फेड होणे म्हणजे डिक्रीज होणे, कमी होणे, निष्प्रभ होणे. निष्प्रभ झालं काही म्हणजे त्याची इंटेन्सिटी कमी झाली, ते कमी सिव्हिअर झालं. तर ते गृहीत धरताय IMF की COVID-19चा प्रभाव हा कमी होईल बराच 2020च्या सेकंड पार्ट मध्ये.
allowing containment efforts to be unwound and economic activity to normalize. आणि हा प्रभाव कमी झाला पॅन्डेमिकचा, तर यांनी काय होईल, जे कंटेनमेंट म्हणजे जे कंट्रोल करण्याचे, लिमिट करण्याचे प्रयत्न आहे कोविड-19ला, ते अनवाइंड होतील. अनवाइंडचं पास्ट टेन्स अनवाउंड. एखादी लपेटलेली गोष्ट पुन्हा सैल सोडणे, मोकळी करणे, त्याला अनवाइंड म्हणतात. पास्ट टेन्स अनवाउंड. पण इकडे एखादी गोष्ट थांबवणे, कमी करणे, शिथिल करणे, त्याला आपण अनवाउंड म्हणू. म्हणजे त्या अर्थानेच हा शब्द वापरला इकडे. तर जे एफर्ट्स घेतल्या जात होते कोरोना व्हायरसचे म्हणजे कंट्रोल करण्यासाठी, त्याला ते जरा कमी केल्या जातील, थांबवल्या जातील, रिलॅक्स केल्या जातील आणि मग इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटी नॉर्मलाइज होईल, असं अझम्पशन केलेलं आहे IMFनी. आणि त्या आधारेच त्यांनी सांगितलं आहे की 1.9% ग्रोथ होईल. अनदर की अझम्पशन, बघा पुन्हा अझम्पशनच सांगते, म्हणजे IMFनी एस्टिमेट करताना इकॉनॉमीचा काय गोष्टी गृहीत धरल्या आहेत ते लेखक सांगतोय. हे भारताबद्दल स्पेसिफिकली त्यांनी सांगितलं लेखकाने. अनदर की अझम्पशन बाय द IMF's इकॉनॉमिस्ट्स इज द अवेलेबिलिटी ऑफ पॉलिसी सपोर्ट. म्हणजे जे धोरणं आहेत ते सपोर्टिंग असतील टू नर्चर द रिवायवल वन्स ऍक्टिव्हिटी रिस्टार्ट्स. म्हणजे जे रिवायवल झालं, सुधारणा झाल्या पुढे कोविडचा हे संकट गेल्यानंतर, त्याच्यानंतर रिवायवल, इम्प्रूव्हमेंट होण्यासाठी, पुनरुज्जीवन करण्यासाठी जी ऍक्टिव्हिटी सुरू होईल त्याला सपोर्ट करणाऱ्या पॉलिसीज असतील सरकारच्या, गव्हर्नमेंटच्या, असं अझम्पशन आहे IMF. आणि याच्या बेसिसवरच IMFनी आकडेवारी सांगितली आहे. Jettisoning its storied fiscal conservatism, the fund's chief economist. बघा सगळ्यात आधी जेटिसन समजून घ्या. जेटिसन म्हणजे इंग्लिशमध्ये आपण अबॅन्डन, डिस्कार्ड, डंप असं म्हणतो. म्हणजे सोडून देणे, टाकून देणे, फेकून देणे, आता ते फॉलो न करणे. जेटिसनिंग इट्स स्टोरीड, स्टोरीडचा अर्थ इकडं फेमस आहे. फेमस फिस्कल कॉन्झर्वेटिझम. फिस्कल म्हणजे फायनान्शियल, सरकारच्या ओव्हरऑल रेव्हेन्यूशी रिलेटेड, कमाईशी रिलेटेड. कॉन्झर्वेटिझम बघा याचा अर्थ होतो IMF, इट्स म्हणजे IMFचं. IMF एका गोष्टीसाठी फेमस आहे की सरकारने खूप जास्त खर्च नाही केला पाहिजे, थोडी काटकसर केली पाहिजे, खर्चावर लगाम घालून व्यवस्थेला रुळावर आणलं पाहिजे. बऱ्याचशा देशांशी डील करताना, त्यांना लोन्स देताना किंवा त्या देशांना काही सल्ला देताना IMF फिस्कल कॉन्झर्वेटिझम असलं पाहिजे असं सांगतं. पण हे फेमस स्टोरीड फिस्कल कॉन्झर्वेटिझम इट्स म्हणजे IMFचं जेटिझन करताना, टाकून देताना, सोडून देताना, आता ते काही कामाचं नाहीये. द फंड्स चीफ इकॉनॉमिस्ट गीता गोपीनाथ या भारतीय आहेत, या चीफ इकॉनॉमिस्ट आहेत IMFच्या. तर त्यांनी हे जे फेमस फिस्कल कॉन्झर्वेटिझम आहे IMFचं, हे जेटिझन, सोडून देताना, हॅज ऍडव्होकेटेड, काय सांगितले. इकडं ऍडव्होकेटचा अर्थ असतो एखाद्या गोष्टीचा जाहीररित्या सल्ला देणे, त्या गोष्टीचं समर्थन करणे, त्याला ऍडव्होकेट म्हणतात. इकडे हे वर्ब म्हणून वापरले. तर गीता गोपीनाथ यांनी काय सल्ला दिला आहे, हॅज ऍडव्होकेटेड रॅम्पिंग अप. रॅम्प अप म्हणजे मोठ्या प्रमाणात वाढवणे, अ ब्रॉड बेस्ड अँड कोऑर्डिनेटेड स्टिम्युलस. तर गीता गोपीनाथ म्हणतात की एक मोठ्या प्रमाणात, एक ब्रॉड बेस म्हणजे व्यापक आणि कोऑर्डिनेट केलेला सगळ्यांसोबत असं स्टिम्युलस. इकडं स्टिम्युलस हा टेक्निकल शब्द आहे, सायंटिफिक शब्द पण आहे, व्होकॅब्युलरीलाही तुम्हाला फायदा होईल, पण इकडे मी फायनान्शियल याच्यात सांगतो. स्टिम्युलस म्हणजे सरकारने अर्थव्यवस्थेला, इकॉनॉमीला बूस्ट करण्यासाठी जे पावलं उचलले आहेत त्याला स्टिम्युलस म्हणतात. टिपिकली याच्यात सरकार खूप खर्च करतं, पैसा खर्च करतं. मार्केटमध्ये लिक्विडिटी, पैसा आणण्यासाठी विविध उपाययोजना करतं कुठल्याही देशाचं सरकार, त्याला स्टिम्युलस म्हणतात. आणि त्या अर्थानेच हा शब्द वापरला या वाक्यात. तर गीता गोपीनाथ यांचं म्हणणं आहे की मोठ्या प्रमाणात तुम्ही एक व्यापक आणि कोऑर्डिनेटेड स्टिम्युलस म्हणजे पैसा खर्च करा मोठ्या प्रमाणात, व्यापक प्रमाणावर कोऑर्डिनेट करून. वन्स द डिझीज हॅज बीन कंटेन, एकदा का हा जो आजार आहे कंटेन, कंट्रोल झाला, तुम्ही हे करा, खर्च करा. म्हणजे IMFचं जे फेमस फिस्कल कॉन्झर्वेटिझम आहे, काटकसर, कमी खर्च, याला बाजूला टाकून असा करण्याचा सल्ला IMFच्या चीफ इकॉनॉमिस्ट गीता गोपीनाथ यांनी दिला आहे. असं केल्याने हा जो आहे काय आहे, अ मेजर दॅट वुड हेल्प अवॉइड द एरर्स ऑफ द ग्रेट डिप्रेशन इयर्स when premature efforts to
प्रून बजेट डेफिसिट्स प्रोलॉंग द डाउनटर्न. आता समजून घ्या, हे जर केलं, असं खर्च केला, तर याच्यामुळे काय होईल की ज्या चुका ग्रेट डिप्रेशनच्या वेळेस झाल्या होत्या, काय चुका झाल्या होत्या, जेव्हा प्रेमॅच्युअर म्हणजे उतावीळपणे, योग्य वेळेच्या आधी झालेलं, योग्य वेळी नाही झालेलं, आधी झालेले काही प्रयत्न होते की बजेट डेफिसिटला कमी करायचं, आणि त्या प्रयत्नांमुळे जो डाऊनटर्न होता, जी मंदी होती, ग्रेट डिप्रेशन मी सांगितलं तुम्हाला वर काय होतं, ती मंदी प्रोलॉंग झाली, एखादी गोष्ट लांबवली गेली, आणखी उशीर झाला त्याला, तर त्याला प्रोलॉंग म्हणतात. तर हे जे प्रेमॅच्युअर एफर्ट्स होते, वेळेच्या आधीच बजेट डेफिसिट कमी करायचा प्रयत्न झाला, त्याच्यामुळे डाऊनटर्न हा लांबला गेला. उलट हे अवॉइड करण्यासाठीच जास्तीत जास्त खर्च केला पाहिजे या स्टिम्युलस च्या स्वरूपातून, असं गीता गोपीनाथ म्हणतात. तर बघा, बजेट डेफिसिट काय समजून घ्या. डेफिसिट म्हणजे तूट. समजा कमाई, सरकारची कमाई, हे मी गव्हर्नमेंटच्या पॉइंट ऑफ व्ह्यूने सांगतोय, बजेटमध्ये सरकारला जी कमाई आहे ती 100 रुपयांची आहे आणि खर्च करते सरकार 150 रुपये. तर जे वरचे एक्स्ट्रा 50 रुपये खर्च होत आहेत, कमाईपेक्षा जास्त खर्च होत आहेत, त्याला डेफिसिट म्हणतात. म्हणजे 100 रुपये कमाई हे झालं रेव्हेन्यू, 150 रुपये खर्च हे झालं एक्सपेंडिचर, आणि जे एक्स्ट्रा हे 50 झालेले आहेत खर्च, त्याला म्हणतात डेफिसिट. तर बजेटमध्ये जे डेफिसिट आहे म्हणजे सरकार मोठ्या प्रमाणात खर्च करते, असं होऊ नये हे कमी करण्यासाठी काही प्रयत्न करण्यात आले ग्रेट डिप्रेशनच्या वेळेस, आणि त्याच्यामुळे उलट मंदी लांबली. आता समजून घ्या, आपल्याकडे जेवढी कमाई आहे, आपण आधी नेहमीच ऐकत आलेलो आहे पर्सनल लेवलवर फायनान्स करताना, की जेवढी कमाई आहे तेवढाच खर्च करा, किंबहुना त्याच्यापेक्षा कमी खर्च करा आणि थोडीफार सेव्हिंग करा. डेफिसिट नसलं पाहिजे, तूट नसली पाहिजे. पण गव्हर्नमेंटच्या बाबतीत, देशांच्या बाबतीत डेफिसिट दरवेळेसच वाईट नसतं. कधी कधी डेफिसिट चांगली पण गोष्ट असू शकते, इकॉनॉमीला बूस्ट देण्यासाठी, एम्प्लॉयमेंट वाढवण्यासाठी, प्रोडक्शन वाढवण्यासाठी. तर बजेट डेफिसिट हे राहू दिलं पाहिजे काही दिवसांसाठी, सरकारने खर्च केला पाहिजे, असं गीता गोपीनाथ म्हणतायत. कारण की बजेट डेफिसिट कमी करायचा जो प्रयत्न झाला वेळेच्या आधी ग्रेट डिप्रेशनच्या काळामध्ये, त्याच्यामुळे उलट मंदी लांबली. इन दिस कंटेक्स्ट, या संदर्भामध्ये, म्हणजे पैसे जे खर्च करायचे आहेत, गीता गोपीनाथनी इन जनरल सगळ्यांना सल्ला दिला आहे. या संदर्भात भारताचे जे फिस्कल म्हणजे फायनान्शियल मेजर्स आहेत, उपाययोजना आहे, पेल इन टर्म्स ऑफ स्केल, स्केल म्हणजे प्रमाण, आकार, व्याप, when compared with what several other nations have undertaken. मग या संदर्भात की देशाने खर्च केला पाहिजे खूप आणि काही उपाययोजना केल्या पाहिजेत, तर भारताने जे केलं आहे, जे उपाय आहेत, पेल, आता पेल म्हणजे फिका, पण इकडं पेल म्हणजे कमी महत्वाचं, लहान दिसणे, इन टर्म्स ऑफ स्केल, प्रमाणात. म्हणजे भारताने जेवढ्या प्रमाणात खर्च केलाय तो खूप कमी दिसतो, लहान दिसतो, कमी महत्वाचा दिसतो, जेव्हा त्याची तुलना होते इतर देशांसोबत ज्यांनी अंडरटेकनचा अर्थ इकडे वचन देणे, प्रॉमिस करणे की आम्ही हे खर्च करणार. तर त्याच्या तुलनेत भारताचं खूप कमी वाटतोय मग खर्च, असं पाहिलं तर. म्हणजे हा जो सल्ला दिलाय त्या अनुषंगाने भारताने खूप कमी खर्च केलाय. गिव्हन द साईज ऑफ द इन्फॉर्मल सेक्टर इन इंडिया, बघा गिव्हनचा अर्थ असतो ही परिस्थिती पाहता, हे पाहता, असं असताना, कन्सिडरिंग द साईज ऑफ द इन्फॉर्मल सेक्टर इन इंडिया. इन्फॉर्मल सेक्टर म्हणजे काय, की जे असे फुल टाइम नोकरीला कुठल्या कंपनीत, फर्म मध्ये नसतात, ज्यांना दर महिन्याला एक फिक्स पगार मिळतो, ते झालं फॉर्मल सेक्टर. इन्फॉर्मल म्हणजे काय, गाडीचा मेकॅनिक असतो, पंक्चर काढणारा आहे, कार्पेंटर आहे, इलेक्ट्रिशियन आहे, भाजी विकणारे लोक आहेत, हे जे छोटे मोठे कामधंदे करणारे आहेत, ते इन्फॉर्मल सेक्टरचा भाग आहे, मजुरी करणारे आहेत, हे सगळे इन्फॉर्मल सेक्टरचा भाग आहे आणि भारतामध्ये खूप मोठा आहे. तर हे जे साईज आहे, गिव्हन म्हणजे पाहता, जे भारताचं इन्फॉर्मल सेक्टर आहे त्याची साईज पाहता, as well as the anticipated prolonged disruption in labor supply even in more formal parts of the economy. तसंच जे अँटिसिपेटेड म्हणजे एक्सपेक्टेड, अपेक्षित असं प्रोलॉंग, बघा प्रोलॉंगचा अर्थ आपण इकडे पाहिलं, लांबल्याला किंवा लांबल्या जाऊ शकतं असं, डिस्ट्रप्शन म्हणजे विस्कळीतपणा, गोंधळ, उलथापालथ, सोप्या भाषेत डिस्टर्बन्स. तर डिस्टर्बन्स जो बराच काळ राहणार आहे असं अपेक्षित आहे लेबर सप्लाय मध्ये. म्हणजे
कामगार मिळणं थोडं अवघड होईल, डिस्टर्ब होईल सप्लाय लेबरचा. आणि असं इवन इन मोर फॉर्मल पार्ट्स ऑफ द इकॉनॉमी, म्हणजे इन्फॉर्मल सेक्टर तर खूप मोठं आहे, तिथं तर प्रॉब्लेम होणारच आहे. पण फॉर्मल पार्ट्स ऑफ द इकॉनॉमी म्हणजे जिकडे प्रॉपर पगारी लोक असतात, सिस्टमॅटिक चालतं, रुटीन कामं फिक्स्ड असतात असं म्हणता येईल. तर तिथे सुद्धा हा प्रॉब्लेम येणार आहे की डिस्ट्रप्शन होणार आहे, डिस्टर्बन्स होणार आहे. हे सगळं पाहता द सेंटर नीड्स टू प्रोएक्टिव्हली कमिट टू अ सबस्टॅन्शियल स्टिम्युलस पॅकेज. तर सेंटरने प्रोएक्टिव्हली म्हणजे काही बदल घडण्याची वाट नाही पाहत बसायचं, स्वतः ऍक्शन घेऊन काहीतरी बदल घडवायचा. तर स्वतः ऍक्शन घेतलं पाहिजे सेंटरने म्हणजे केंद्र सरकारने कमिट करण्यासाठी. काय आता बघा इकडे कमिट म्हणजे पैसे देण्याचं वचन देणे एखाद्या गोष्टीसाठी किंवा ते पैसे बाजूला काढून ठेवणे. तर सेंटरने हे बाजूला काढून ठेवले पाहिजे पैसे, काहीतरी नियोजन केलं पाहिजे टू अ सबस्टॅन्शियल स्टिम्युलस पॅकेज. म्हणजे हे सबस्टॅन्शियल म्हणजे मोठ्या प्रमाणात भरीव असं स्टिम्युलस पॅकेज. म्हणजे बेसिकली सरकारने अर्थव्यवस्थेला बूस्ट स्टिम्युलस देण्यासाठी एक पॅकेज घोषित केलं पाहिजे, त्याच्यासाठी स्वतःहून कमिट केलं पाहिजे, ते पैसे बाजूला काढले पाहिजे किंवा वचन दिलं पाहिजे की आम्ही असं करू. इन ऑर्डर टू हे इन्श्युअर करण्यासाठी, इन ऑर्डर टू इन्श्युअर काय करण्यासाठी, काय झालं पाहिजे असं केल्याने टू इन्श्युअर दॅट वन्स द इकॉनॉमी रिओपन्स, एकदा का इकॉनॉमी रिओपन झाली म्हणजे आता लॉकडाऊनच्या नंतर हळूहळू लोकांचे कामधंदे सुरू होतील, अर्थव्यवस्था हळूहळू पुढे जाऊ लागेल. तर एकदा का इकॉनॉमी रिओपन झाली, इट म्हणजे इकॉनॉमी हॅज द लेग्स टू रन. जे ब्लू कलर मध्ये हायलाइटेड आहे ते इडियम्स आहेत, फ्रेजेस आहेत. तर इट म्हणजे इकॉनॉमीला पाय असले पाहिजे पळायला, शब्दशः अर्थ तो झाला. पण याचा अर्थ काय आहे की एकदा का इकॉनॉमी रिओपन झाली, इट त्या इकॉनॉमीला पुढे जाण्याची, सुरू राहण्याची क्षमता असली पाहिजे. त्याच्यासाठी सेंटरने आत्ताच हे पॅकेज घोषित केलं पाहिजे. फक्त इकॉनॉमी ओपन केल्याने काही नाही होणार, ती इकॉनॉमी पुढे चालली पाहिजे. त्याच्यासाठी सेंटरने प्रोएक्टिव्हली हे पैसे खर्च केले पाहिजे स्टिम्युलस पॅकेज, असं लेखक म्हणतोय. तर मित्रांनो, मला आशा आहे तुम्हाला हे एडिटोरियल अनालिसिस आवडलं असेल. विशेषतः जे बँकिंगची तयारी करतायत, मी त्यांना एक सल्ला देऊ इच्छितो की असे जे फायनान्शियल एडिटोरियल्स असतात, द हिंदू मध्ये आणि इतरही अनेक न्यूजपेपर्स आहेत त्याच्यातले आवर्जून वाचत चला. कारण की मागील काही वर्षांचा जर तुम्ही ट्रेंड पाहिला तर अशा टाईपचे पॅसेजेस बँकिंग एक्झाम्स मध्ये बऱ्याचदा विचारतात. आता मोठी जी एक्झाम अपेक्षित आहे पुढे ती आहे SBI PO एक्झाम. तर PO मध्ये तर बऱ्यापैकी हाय लेवलचे पॅसेजेस येतात, प्री असो मेन्स असो, आणि असे इकॉनॉमी बद्दल पॅसेजेस येण्याचे चान्सेसही बऱ्यापैकी असतात. तर प्रॉपर हे समजून घ्या एडिटोरियल, आणि समजलंय का नाही हे तपासण्यासाठी या पॅसेजवर आधारित जो रिडिंग कॉम्प्रिहेन्शन चे जे क्वेश्चन्स बनवलेत मी, या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये मी लिंक दिलेली आहे, ते नक्की पहा. आधी क्वेश्चन सॉल्व्ह करत जा इंग्लिशमध्ये पॅसेज वाचून, मग व्हिडिओ अनालिसिस पाहत जा. मी डेली व्हिडिओ अनालिसिसच्या डिस्क्रिप्शन मध्ये ती लिंक देत असतो, ही PDF फाईल पण देत असतो आणि लिंक पण देत असतो रिडिंग कॉम्प्रिहेन्शनचे क्वेश्चन्स डाउनलोड करायला. तुम्हाला जर डायरेक्टली चॅनलचा ऍड्रेस पाहिजे तर तुम्ही ब्राउझरमध्ये youtube.com/c/island center वर जाऊ शकता. तर मित्रांनो, इकडेच थांबूयात आपण. थँक्यू व्हेरी मच. जय हिंद, जय महाराष्ट्र.